Hello student, good morning. Myself Sapna Subhash Yadav. This is our second lecture of elementary number theory. In last lecture, we have seen the divisibility and the sixth theorem of divisibility and one examples. Okay. Now, in that lecture, we see the second topic of unit first. The name was the division algorithm. ठीक है. Division. What is the meaning of division algorithms? We all know that. What is the meaning of divisions? ठीक आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डिव्हिजन काय असते. आपण दोन नंबर्सपासून एक नवीन नंबर फॉर्म करतो आणि त्यावरूनच आपल्याला काही रिमाइंडर्स पण मिळतात. ठीक आहे. तर आता बघूया द डिव्हिजन्स algorithm. Definitions. Let a and b are any two integers. B does not equals to 0. Then there exist two integers q and r such that a is equals to bq plus r. दोन इंटिजर्स दिलेले आहे a and b. ठीक आहे. आणि त्या इंटिजर्सला म्हणजे त्या इंटिजर्सला जेव्हा आपण सॉल्व करू त्यामुळे आपल्याला एक नवीन इंटिजर्स फॉर्म होईल. म्हणजे त्या दोन इंटिजर्समुळे आपल्याला अजून दोन इंटिजर्स मिळणार ज्याला आपण म्हणू क्यू अँड आर. ठीक आहे. आणि त्याला आपण कशा फॉर्ममध्ये लिहू ए इज इक्वल्स टू बी क्यू प्लस आर. आणि यालाच आपण काय म्हणू डिव्हिजन अल्गोरिदम. ठीक आहे. जशा प्रकारे आपण कोणत्याही दोन नंबर्सला डिवाईड करून फॉर्म करतो त्यातला काही पार्ट क्वोशंट असतो, काही पार्ट रिमाइंडर असतो, काही डिव्हिजर असतो, काही डिव्हिडंडो असतो, डिवायझर असतो, काही डिव्हिडंड असतो. तर अशाच प्रकारे आपल्याला द डिव्हिजन अल्गोरिदम्स की ए इक्वल्स टू बी क्यू प्लस आर. आता या डेफिनेशन्सवर या डेफिनेशनवर एक थेरम बघूया. थेरम. लेट ए अँड बी बी इंटिजर्स सच दॅट बी इज ग्रेटर दॅन 0 देन देअर आर युनिक इंटिजर्स क्यू अँड आर सच दॅट ए इज इक्वल्स टू बी क्यू प्लस आर विथ 0 लेस दॅन or equals to r and less than b. फर्स्ट ऑफ ऑल जे गिवन आहे ते लिहून घेऊ की ए अँड बी दोन इंटिजर्स आहे. जे दिलेलं आहे की ए अँड बी आर टू इंटिजर्स आणि बी काय हा ग्रेटर दॅन 0 आहे. ठीक आहे. सो लेट ए अँड बी आर टू इंटिजर्स सच दॅट बी इज ग्रेटर दॅन 0. आणि प्रूव्ह काय करायचं आहे की ए इक्वल्स टू बी क्यू प्लस आर हा युनिकनेस आहे. अँड 0 लेस दॅन or equals to r and r is less than b and uniqueness of q and r. Define the integers q and r such that q ला आपण कशा फॉर्ममध्ये लिहू a बाय बीच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. अँड r इज इक्वल्स टू a मायनस बी अँड a बाय बी इंटू b इज ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. फ्रॉम इक्वेशन्स फर्स्ट अँड सेकंड बिकम्स r इज इक्वल्स टू a मायनस बी क्यू. ठीक आहे. म्हणजे आपण ती इक्वेशन्स फॉर्म केली की ती इक्वेशन्स फॉर्म कसे होते. क्यूच्या जागी आपण क्यूला आपण डिनोट केलं ए बाय बीनी आणि आरला डिनोट केलं ए मायनस बी इंटू बी. बी इज ग्रेटर दॅन 0. इक्वेशन्स 2. फ्रॉम इक्वेशन्स फर्स्ट अँड इक्वेशन 2 बिकम्स आर इज इक्वल्स टू ए मायनस बी इंटू ए बाय क्यू. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट ए बाय बी. सो ए मायनस बी इंटू क्यू. Therefore bq plus r equals to a. That is a is equals to bq plus r. Equations 3. Now we show that 0 less than or equals to r less than b. We have x minus 1 is less than x mod x and less than or equals to x. For all x belongs to r, where x is the greater integer in x. Reflecting x by a by b.
आपण या इक्वेशनमधून एक्सला रिप्लेस केलं ए बाय बीनी. सो ए बाय बी -1 इज लेस दॅन ए बाय बी लेस दॅन और इक्वल्स टू ए बाय बी. ए बाय बी -1 is less than a by b. By equations first we say that a by b is equals to q less than or equals to a by b. A minus b upon b is less than or equals to q less than or equals to a by b. या इक्वेशन्सला मल्टिप्लाय करू b नी. सो a minus b is less than b into q is less than or equals to a. या इक्वेशन्सला मल्टिप्लाय करूया -1 नी. Therefore minus a plus b is less than or equals is greater than minus bq is greater than minus a. That is minus a is less than or equals to minus bq is less than minus a plus b. Adding a in above equations, therefore a minus a is less than or equals to a minus bq less than a minus a plus b. Therefore 0 less than or equals to r less than or equals less than b. By equations 3 की ॲक्च्युअल a minus a 0च असेल. a minus bq काय आहे तो r आहे. So r and less than a minus a 0 and less than b. Thus we have a is equals to bq plus r 0 less than or equals to r less than b. Equations 4. आणि हेच आपल्याला फर्स्ट पार्टमध्ये आपल्याला काय प्रूव्ह करायचं की a इक्वल्स टू bq प्लस r आहे तर ते 0 लेस दॅन और इक्वल्स टू r आणि r लेस दॅन b असायला पाहिजे. नाव वी शो दॅट q अँड r आर युनिक इंटिजर्स. युनिक इंटिजर्स म्हणजे एक असे इंटिजर्स ज्यांची व्हॅल्यू डिफरंट नसेल, ज्यांची व्हॅल्यू सेमच असेल. लेट इफ पॉसिबल देअर एक्झिस्ट 2 क्वेश्चन्स q1 अँड q2 अँड 2 रिमाइंडर्स r1 अँड r2. 2 इंटिजर्स आहे तर असू शकतं ना की बा 2 युनिक इंटिजर्स आहे तर त्यांचे 2 क्वेश्चन्स पण असेल आणि त्यांचे 2 रिमाइंडर्स पण असेल. तर आपण 2 क्वेश्चन्स कन्सिडर करूया. क्यू अँड आर युनिक इंटिजर्स आहे तर पॉसिबल असू शकते की त्याचे 2 क्वेश्चन्स पण असेल आणि त्याचे 2 रिमाइंडर्स पण असेल. तर Q1 and Q2 are 2 different questions and R1 and R2 are 2 different remainders. So therefore A is equals to BQ1 plus R1, 0 less than or equals to R1 less than B. Equations 5. Therefore R1 is equals to A minus BQ1 and A is equals, ठीक है. Second equations, A is equals to BQ2 plus R2. Q2 and R2 second quotients and remainders. 0 less than or equals to R2 less than B. Equation 6. Therefore R2 is equals to A minus BQ2. Consider R1 minus R2. इक्वेशन्स 5 आणि इक्वेशन सेकंडमुळे जे आपल्याला R1 आणि R2 मिळाले त्यांना आपण मायनस करूया. A minus BQ1 minus A minus BQ2 is equals to A minus BQ1 bracket solve minus A plus BQ2. A आणि A कॅन्सल झाले तर मायनस BQ1 प्लस BQ2 B कॉमन काढला तर R1 मायनस R2 इज इक्वल्स टू B इंटू ब्रॅकेट Q2 मायनस Q1. Q2 मायनस Q1 का घेतलं? जस्ट इंटरचेंज केलं. देअरफॉर मॉड R1 मायनस R2 इज इक्वल्स टू B इंटू Q2 मायनस Q1. Therefore B upon R1 minus R2.
दॅट इज बी डिवाइड्स मॉड R1 minus R2. Equation 7. Now we show that R1 is equals to R2. आपण प्रूव्ह केलं की बी जो आहे तो डिवाइड करते मॉड R1 आणि मॉड R1 मायनस R2ला. नाव वी शो दॅट R1 इक्वल्स टू R2. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की जो कोशंट आहे आणि जो रिमाइंडर आहे तो काय, तो युनिक आहे, तो युनिक आहे. सो आपल्याला प्रूव्ह काय करावं लागेल की R1 इक्वल्स टू R2 आहे आणि Q1 इक्वल्स टू Q2 आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल वी शो दॅट, नाव वी शो दॅट R1 इक्वल्स टू R2. ठीक आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की R1 इक्वल्स टू R2 आहे. बट आपण कॉन्ट्रॅडिक्शन्स म्हणजे आपण कॉन्ट्रॅडिक्शन सपोज करू की लेटेस्ट सपोज दॅट R1 डज नॉट इक्वल्स टू R2. देअरफॉर R1 मायनस R2 डज नॉट इक्वल्स टू 0. देअरफॉर R1 minus R2, mod R1 minus R2 does not equals to 0. Then 0 less than mod R1 minus R2 less than B. That is B does not divides mod R1 minus R2, which contradicts equation 7. Equation 7 मुळे काय म्हणताय की आपण इक्वेशन 7 काय प्रूव्ह केलं की बी डिवाइड्स मॉड R1 मायनस R2. बट आपण जे सपोज केलं की R1 डज नॉट इक्वल्स टू R2 आहे, त्यामुळे आपल्याला काय मिळत आहे की बी जो आहे तो डज नॉट डिवाइड्स R1 मायनस R2 आणि हे तर कॉन्ट्रॅडिक्ट होतं आपल्या इक्वेशन 7ला. सो देअरफॉर अवर अझम्पशन्स R1 डज नॉट इक्वल्स टू R2 इज रॉंग. देअरफॉर R1 इज इक्वल्स टू R2. Now we show that Q1 equals to Q2. From equations 5 and 6 we write BQ1 plus R1 is equals to BQ2 plus R2. R1 and equals to R2 are the unique. Therefore BQ1 is equals to BQ2 divides by B as B does not equals to 0. Therefore Q1 equals to Q2. Thus the quotients and remainders are unique. या थेरममुळे आपल्याला आपले जे क्वेश्चन्स होते, आपले जे रिमाइंडर्स होते ते दोन्ही आपल्याला युनिक मिळालेले आहे आणि हेच आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं. आता जो थेरम आपण प्रूव्ह केला युनिकनेसचा, त्यावरून काही एक्झाम्पल्स बघूया. ठीक आहे. So first example, show that if A, B, C and D are integers with A and C are non-zero. ठीक आहे. A, B, C, D R काय हे 4 इंटिजर्स आहे आणि A and C काय हे त्यातले 2 नॉन-झिरो आहे. such that A upon B and C by D then AC upon BD. कन्सिडर करूया लेट A upon B that implies B is equals to AX and X belongs to I. Also C by D implies D equals to C into Y and Y belongs to I. To prove AC upon BD, that is to prove BD is equals to AC into R and R belongs to I. Consider BD is equals to A into X and C into Y. From equations first and equations second. ठीक है. So AC into XY. XY equals to B, XY is equals to R. Therefore AC upon BD. Hence proof. Second example, show that if A, B and C does not equals to 0 are integers. ठीक आहे. A, B, C आहे इंटिजर्स आहे आणि C काय हा डज नॉट इक्वल्स टू आहे म्हणजे तो 0 नाही आहे. देन A अपॉन B इफ अँड ओनली इफ AC अपॉन BC. आता इफ अँड ओनली आलं दॅट मीन्स इथे काय आले 2 केसेस आले
की ए बाय बी असेल केव्हा, जेव्हा ए सी अपॉन बी सी असेल, आणि ए सी अपॉन बी सी असेल केव्हा, जेव्हा ए बाय बी असेल. सो कन्सिडर केस फर्स्ट. तर केस फर्स्टमध्ये आपण गिवन ए बाय बी करू आणि प्रूव्ह ए सी अपॉन बी सी करू. ठीक आहे. केस फर्स्ट गिवन ए बाय बी. आपल्याला माहिती आहे की बी इज इक्वल्स टू ए एक्स आहे आणि एक्स बिलॉंग्स टू काय आहे, आय आहे. इक्वेशन फर्स्ट. आणि प्रूव्ह काय करायचं आहे, दोन केस आहे तो प्रूव्ह काय करायचं आहे, ए सी अपॉन बी सी. दॅट इज टू प्रूव्ह बी सी इज इक्वल्स टू ए सी इंटू आर अँड आर बिलॉंग्स टू आय, मल्टिप्लाइंग बाय सी इन इक्वेशन्स फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट कोणती होती, बी इज इक्वल्स टू ए एक्सवाली. सो आपण त्या इक्वेशनला आपण मल्टिप्लाय केलं एक्सनी, सॉरी सीनी. तर बी सी इज इक्वल्स टू ए सी एक्स, ए सी इंटू आर. आर का आला एक्स आहे, कारण एक्स बिलॉंग्स टू आय आहे आणि एक्स बिलॉंग्स टू आर, एक्स बिलॉंग्स टू आय इज इक्वल्स टू आर, इज इम्प्लाइज ए सी अपॉन बी सी. दस we say that a upon b is implies ac upon b, की a by b असेल तर ac upon bc असेलच. ही होती आपली केस फर्स्ट. केस टूमध्ये आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की ac अपॉन bc असेल तर a by b असायला पाहिजे. सो केस टू गिवन ac अपॉन bc टू प्रूव्ह a by b, दॅट इज टू प्रूव्ह b इज इक्वल्स टू an and n belongs to I. Let AC upon BC is implies BC is equals to AC into N dividing by C. C का है, does not equals to 0 आहे. Therefore B is equals to AN. Therefore A by B. का, कारण N belongs to I आहे. Thus AC upon BC implies A upon B. Equations 3. आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं की ए बाय बी असेल तर ए सी अपॉन बी सी असायला पाहिजे आणि ए सी अपॉन बी सी असेल तर ए बाय बी. इफ अँड ओनली होतं दॅट, त्यामुळे दोन केसेस आले. फ्रॉम इक्वेशन्स 2 and 3 we say that A upon B if and only AC upon BC. एक अजून एक्झाम्पल बघून घेऊया डिव्हिजन अल्गोरिदमवर. एक्झाम्पल नंबर 3. यूज द डिव्हिजन अल्गोरिदम. प्रूव्ह दॅट द स्क्वेअर ऑफ एनी इंटीजर इज आयदर ऑफ द फॉर्म 3k or 3k plus 1 where k is a non-negative integers. Second, the cube of any integers has one of the form 9k, 9k plus 1 and 9k plus 8 for k belongs to I. Solution. First we show that square of any integers is of the form 3k or 3k plus 1 where k is a positive integers. की स्क्वेअर ऑफ एनी इंटीजर्स असेल तर त्या k is a positive integers. By division algorithm, any n belongs to I can be written as n equals to 3m, 3m plus 1 or 3m plus 2. m belongs to I. की स्क्वेअर ऑफ एनी इंटीजर, की कोणत्याही इंटीजरचा स्क्वेअर जो आहे तो अशा फॉर्ममध्ये असायला पाहिजे 3k किंवा 3k प्लस 1च्या फॉर्ममध्ये. तेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आपण 3m प्लस 1 आणि 3m प्लस 2 असे 3 इंटीजर्स कन्सिडर केले. कन्सिडर n स्क्वेअर, दॅट इज 3m स्क्वेअर, 9m स्क्वेअर, 3 into 3m स्क्वेअर, and where k equals to 3m square belongs to I equals to 3k. जो फर्स्ट इंटीजर होता तो 3kच्या फॉर्ममध्ये आलेला आहे. ऑल्सो n square is equals to 3m plus 1 square.
इथे आपण ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केला आहे. ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर, 3 कॉमन काढून 3m स्क्वेअर प्लस 2m प्लस 1, आणि के काय आहे 3m स्क्वेअर प्लस 2m बिलॉंग्स टू आय आहे. दॅट मीन्स एन स्क्वेअर इज इक्वल्स टू 3k प्लस 1. सेकंड लास्टमध्ये आपण एन स्क्वेअर इज इक्वल्स टू 3m प्लस 2 कन्सिडर केला आहे. सेम इथे पण ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केला आहे. ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर, त्यामुळे 9m स्क्वेअर प्लस 12m प्लस 4, 4ला 3 प्लस 1 असं ब्रेक केलं आहे. तर 9m स्क्वेअर प्लस 12m प्लस 3 प्लस 1. आपण 4ला 3 प्लस 1 का ब्रेक केलं? कारण की या तिन्ही टर्ममधून 3 जो नंबर आहे तो कॉमन निघतो. सो 3 इंटू 3m स्क्वेअर प्लस 4m प्लस 1 प्लस 1, and where k is equals to 3m square plus 4m plus 1, that means 3k plus 1. ठीक आहे. आपण जो फर्स्ट होता त्या प्रूव्ह करायचं की जो इंटिजरचा कोणताही जो स्क्वेअर असेल तो ॲटलिस्ट एक तर 3kच्या फॉर्ममध्ये आला पाहिजे किंवा 3k प्लस 1च्या फॉर्ममध्ये आला पाहिजे. तर आपले जे सगळे आलेले ते 3kच्या फॉर्ममध्ये किंवा 3k प्लस 1च्या फॉर्ममध्ये. सेकंडमध्ये दिलं होतं की क्यूब ऑफ कोणत्याही इंटिजरचा क्यूब असेल तर तो एक तर 9k किंवा 9k प्लस 1 किंवा 9k प्लस 8च्या फॉर्ममध्ये आला पाहिजे. सेकंड, नाव वी शो दॅट द क्यूब ऑफ एनी इंटिजर्स ॲज वन ऑफ द फॉर्म 9k, 9k प्लस 1 और 9k प्लस 8, टेकिंग n इज इक्वल्स टू 3m, 3m प्लस 1, 3m प्लस 2, m बिलोंग्स टू I. n cube equals to 3m cube, 27m cube, 9 3m cube, and we know that k is equals to 3m cube belongs to I. Therefore we say that n cube is equals to 9k. Now n cube is equals to 3m plus 1 cube is equals to 27. इथे आपण ए क्यूबवाला फॉर्म्युला केला आहे. ए प्लस बी क्यूब फॉर्म्युला, ए क्यूब प्लस थ्राइस ए स्क्वेअर बी प्लस थ्राइस ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. त्यामुळे एन क्यूबमुळे आपल्याला काय मिळालं 9k प्लस 1, वेअर के इज इक्वल्स टू 3m क्यूब प्लस 3m स्क्वेअर प्लस m बिलोंग्स टू I. ऑल्सो वी कन्सिडर एन क्यूब इक्वल्स टू 3m प्लस 2 का क्यूब. So 27m cube plus 54m square plus 36m plus 8. 9 common काढून 3m cube plus 6m square plus 4m plus 8. And we say that k is equals to 3m cube plus 6m square plus 4m belongs to I. फर्स्टमध्ये दिलं होतं की n जो इंटिजरचा जो स्क्वेअर आहे तो 3k किंवा 3k प्लस 1च्या फॉर्ममध्ये आला पाहिजे. आणि सेकंडमध्ये दिलं होतं की जो इंटिजरचा जो क्यूब आहे तो 9k किंवा 9k प्लस 1 किंवा 9k प्लस 8च्या फॉर्ममध्ये आला पाहिजे. आणि आपले हे सगळे जे स्क्वेअर क्यूब आहे ते सगळे त्या फॉर्ममध्ये आलेले आहे. फोर्थ एक्झाम्पल, शो दॅट 1/3 m and m square plus 2 is an integer for all m is greater than or equals to 1. m belongs to I. बाय डिव्हिजन अल्गोरिदम. आपल्याला माहिती आहे डिव्हिजन अल्गोरिदम म्हणजे की ते जे इंटिजर्स आहे ते 3k प्लस 1 किंवा 3k प्लस 2च्या फॉर्ममध्ये असतात. लेट m इज इक्वल्स टू 3k. देअरफोर 1/3 m इंटू m स्क्वेअर प्लस 2. mची व्हॅल्यू 3k यूज केली, पुट केली तर k इंटू 9k स्क्वेअर प्लस 2 आला जे बिलॉंग्स टू I आहे. सेकंडमध्ये आपण mची व्हॅल्यू 3k प्लस 1 यूज केली आणि त्या इक्वेशनमध्ये ती व्हॅल्यू पुट करून त्याला सॉल्व केलं. आणि त्याला सॉल्व करून आपल्याला 1/3 m इंटू m स्क्वेअर प्लस 2ची व्हॅल्यू काय मिळाली 3k प्लस 1, 3k स्क्वेअर प्लस 2k प्लस 1 बिलॉंग्स टू I. आता थर्डमध्ये आपण mची व्हॅल्यू 3k प्लस 2 घेतली आणि ती व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुट केली आणि या
व्हॅल्यू पुट केल्यावर ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केल्यावर आपल्याला जी 1/3 m इंटू एम स्क्वेअर प्लस 2ची जी व्हॅल्यू मिळाली ती मिळाली 3k प्लस 2 3k स्क्वेअर प्लस 4k प्लस 2 आणि हे काय बिलॉंग्स टू आय आहे. इट इज क्लिअर दॅट द गिवन एक्सप्रेशन इज अन इंटिजर, की आपल्याला जे एक्सप्रेशन्स दिलेलं होतं ते काय आपलं इंटिजर्स आहे. या टॉपिकचा एक लास्ट एक्झाम्पल, फाइंड ऑल पॉझिटिव्ह इंटिजर्स n इज लेस दॅन 17 फॉर विच n फॅक्टोरियल प्लस n प्लस 1 फॅक्टोरियल प्लस n प्लस 2 फॅक्टोरियल इज an integral multiplier of 49. First of all, we consider n plus 1 factorial is equals to n plus 1 into n factorial, and n plus 2 factorial is equals to n plus 2 into n plus 1 into n factorial. Consider या इक्वेशन्सला आपण कन्सिडर करू आणि n प्लस 1 प्लस n प्लस 2च्या फॅक्टोरियलच्या जागी आपण ही व्हॅल्यू पुटअप करू. n फॅक्टोरियल कॉमन काढून 1 प्लस n प्लस 1 प्लस n प्लस 2 n प्लस 1. That means n factorial 1 plus n plus 1 plus n square plus 3n plus 2 सगळ्यांची टोटल करून n फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती आलेली आहे n प्लस 2चा स्क्वेअर. इफ द LHS इन इंटिजर इज अ मल्टिपल ऑफ 49, की जो लेफ्ट साईड आहे तो 49चा मल्टिपल आहे. दॅट इज 49 डिवाइड्स n फॅक्टोरियल प्लस n प्लस 1 फॅक्टोरियल प्लस n प्लस 2 फॅक्टोरियल इम्प्लाइज 49 याचा मल्टिपल आहे तर याचा पण मल्टिपल असायला पाहिजे, कारण n फॅक्टोरियल प्लस n प्लस 1 फॅक्टोरियल प्लस n प्लस 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती आलेली आहे n फॅक्टोरियल ब्रॅकेट n प्लस 2चा स्क्वेअर. तर आपण या इक्वेशनच्या जागेवर आपण n फॅक्टोरियल इंटू n प्लस 2 n प्लस 2चा स्क्वेअर घेतला आहे. इम्प्लाइज 49 ब्रॅकेट n फॅक्टोरियल and 49 डिवाइड्स n प्लस 2 फॅक्टोरियल, याला सेपरेट केलं 49 अपॉन n फॅक्टोरियल आणि 49 स्क्वेअर आहे म्हणून 7 स्क्वेअर अपॉन n प्लस 2 स्क्वेअर स्क्वेअर गेट कॅन्सल. So 49 upon n factorial and 7 upon n plus 2, that means n equals to 14, 15, 60 or n equals to 5 and 12. का? कारण n is less than 17 आहे. So n is equals to 5, 12, 14, 15 आणि 16. हे काय होते? सगळे पॉझिटिव्ह इंटिजर्स होते जे त्या इंटिग्रलला मल्टिपल करू शकतात. ज्या इक्वेशन्स दिली होती त्याला आपण मल्टिपल प्रूव्ह करू, आणि एनची जी व्हॅल्यू होती ती लेस दॅन 17 होती. त्यामुळे आपण जे पॉझिटिव्ह इंटिजर्स आहे जे त्याला डिवाइड करू शकतात ते लेस दॅन 17 घेतलेले आहे. सो थँक्यू स्टुडंट.